भंडारा जिले के जवाहरनगर में एक आयुध निर्माण कंपनी में हुए विस्फोट में 8 लोगों की मौत हो गई और 5 गंभीर रूप से घायल हो गए। इसलिए आज मृतक के परिवार ने कंपनी के सामने ठिया आंदोलन कर विभिन्न मांगों को मनवाने की मांग की है। साथ ही जेई के खिलाफ मामला दर्ज किया जाए, मृतकों को शहीद का दर्जा दिया जाना चाहिए तथा केंद्र व राज्य सरकार को तत्काल आर्थिक सहायता की घोषणा करनी चाहिए तथा मृतक के परिवार के एक व्यक्ति को नौकरी देनी चाहिए। ऐसी मांग को लेकर धरना शुरू किया गया है। विधायक भोंडेकर ने धरना स्थल पर जाकर अपना समर्थन व्यक्त किया है और मांग की है जीएम के खिलाफ तुरंत मामला दर्ज कर उन्हें निलंबित किया जाए। व्हायला पाहिजे। जर आपल्याला लोकशाहीनं शांत पद्धतीनं आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तो आपला अधिकार कोणी हिरावू शकत नाही। फक्त चूक केल्यानं तो आंदोलनाला गालबोट जर लागला तर तो आंदोलन सक्सेस तर नाही होणार, उलट गुन्हे दाखल होतील। तो आपण गुन्ह्यासाठी बी घाबरायची गरज नाही, परंतु कसं आहे की शांत पद्धतीनं जसं आता शांत पद्धतीनं बसले आहेत आणि कोऑर्डिनेशन ठेवा। एक मुंबई जाईल, एक दिल्ली जाईल, तर आंदोलन सक्सेस नाही होणार। हा जो आंदोलन आहे ना, हा आंदोलन त्यांची तीव्र भावना आहेत आणि याला कारणीभूत हे जीएमच आहेत। इथले जे मॅनेजर आहेत ना, हे त्यांना काल बोलतायत। काल मी इकडे आलो होतो, दुपारी होतो, आपल्या सगळ्यांशी बोलून पण गेलो, नंतर मी परत त्या दवाखान्यात पण भेटलो। परंतु रात्री जेव्हा हे सगळ्यांनी आंदोलन झालं तर त्यांनी समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे होतं। त्यांनी म्हटलं की ते अप्रेंटिसचा जो मुलगा आहे तो फिरायला गेला, म्हणजे याच्या बापाचा होता का, इकडे गार्डन होतं का, तर फिरायला गेले। म्हणजे जे बिचारे शहीद झालेले आहेत, जे मृत्यू पावलेले आहेत, त्यांच्या घरच्या लोकांचे, गावाच्या लोकांची भावना तीव्र आहे आणि यांना जर हे वरिष्ठ अधिकारी जर असे बोलत असतील तर नक्कीच हे दुर्दैव आहे। आम्ही याचा निषेध करतो आणि ह्या अशा अधिकाऱ्यांना तात्काळ इथून हाकलायला पाहिजे। हो, नक्कीच काल तर हे झाला एकच सांगत होते, परंतु आता जर आपण बघतोय तर 8च्या जवळपास त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर हे कुठेतरी मिसमॅनेजमेंट ह्या जीएमचा दिसतोय। तर नक्कीच जे आहे वास्तविकता ते सांगायला पाहिजे आणि हे लपण्यासारखी गोष्ट नाहीच आहे। तर हे जे झालेले आहे याच्या कारणीभूत जीएम आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि आमचे एकदम क्लिअर मागणी आहे की यामध्ये जसं देशाच्या बॉर्डरवरती जवान लढता लढता शहीद होतो, तर हे सुद्धा एक्सपोजर जे इकडे जे आहेत बारूद गोळा जे बनवतात आपल्याकडे, हे सुद्धा देशासाठीच बनवतात आणि हे बनवता जर समजा शहीद झाले, तर मृत्यू पावले, तर त्याला शहीदाचा दर्जा का नाही मिळावा? शेवटी ते पण देशासाठी करतात, हे पण देशासाठी करतात। अन्यथा प्रत्येक आईचा जो मुलगा जात असेल तर त्या आईवरती काय बितत असेल? आणि याच्या आमची मागणी आहे की ह्या सगळ्या ज्या मृतकांना शहीदाचा दर्जा मिळावा आणि राज्य शासनाने केंद्र शासनाकडून आर्थिक पॅकेज ताबडतोब घोषित व्हावं आणि यांच्या घराच्या लोकांना नोकरीची पण तरतूद व्हावी, पेन्शनची तरतूद व्हावी आणि जे आजूबाजूच्या गावाच्या ह्या फॅक्टरीमुळे धोका निर्माण झालेला आहे, यांच्या केंद्र शासनाच्या वतीने पॅकेज किंवा पुनर्वसन हे काहीतरी त्यांना जाहीर करावं। मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता, बाळासाहेबांनी शिकवलेला जिथे अन्याय झाला तिथं आपण धावायला पाहिजे आणि मी सत्याच्या विरोधात म्हणून नाही आहे, जनतेसोबत आहे। जर जनतेसोबत आपण जर राहिलं तरच शासनाला, सरकारला दिसेल ना काय गोष्टी पाहिजेत आणि काय नाही पाहिजेत। आम्ही कालही होतो, रात्री संपर्कात होतो, आजही आहोत। हे सरकारच्या सोबत आम्ही आहोत, सरकारच्या विरोध याच्या लोकांची मागणी म्हणजे सरकारच्या विरोधात नसते, सरकारकडून आम्हाला सगळं करून घ्यायचे आहेत म्हणून हे सगळे मागणी आहेत।